धर्मेंद्र अगदी बरेच दिवसांपासून बरेच महिन्यांपासून आजारी होते. त्यांना श्वास घ्यायला त्रास होत होता. अनेक त्यांचे क्लायंट्स सलमान खान, शाहरुख खान, गोविंदा आपल्यासोबत चित्रपट समीक्षक दिलीप ठाकूर जोडले गेलेले आहेत. दिलीप, खरं तर अत्यंत क्लेशदायक बातमी आपल्या समोर आता आहे, परंतु तुम्ही त्यांच्या आठवणींबद्दल काय सांगाल, काय जागृत कराल? दुःखदायक, क्लेशकारक आणि वाईट बातमी अखेर आज आपल्यापर्यंत पोहोचली. साधारण 15 दिवसापूर्वी सकाळ अशाच बातमीची झालेली, परंतु नंतर ती बातमी खोटी निघाली. आजही मला तसंच वाटलं, परंतु दुर्दैवाने ते खरे आहे. आता धर्मेंद्र यांच्या प्रवासाबद्दल सांगायचं तर जवळपास 3 ते 4 पिढ्याचे निर्माता, दिग्दर्शक, पटकथा लेखक, कलाकार यांच्यासोबत वाटचाल केलेला अभिनेता. पण मी धर्मेंद्रजीची 2-3 वेगळी वैशिष्ट्य सांगतो. आज मुंबईतील जुन्या स्टुडिओपैकी जे आता स्टुडिओ आहेत आणि जे होते त्यातील कामगारांना जास्तीत जास्त दुःख झालं असेल. कारण आम्ही बघितलेलं आहे की धर्मेंद्र दिवसभर शूटिंग संपल्यावर जेव्हा संध्याकाळी निघायचे तेव्हा कोणा ना कोणी कामगाराला काहीतरी पैसे द्यायचे आणि त्यानंतर ते स्टुडिओ बाहेर पडायचं. हे जे त्यांचं वैशिष्ट्य आहे, हे जे त्यांचं माणुसकी आणि चांगुलपणाची गोष्ट आहे, ती कुठेतरी अधोरेखित व्हायला पाहिजे. त्यामुळे आज जास्त जे दुःख झालं असेल ना, तर ते स्टुडिओतील कामगारांना झालं असेल. म्हणजे कामगारांचा हिरो आज आपल्यातून गेला. आता धरमजींची रुपेरी प्रतिमा ही आपण ऍक्शन हिरो, ही मॅन, जी त्याला पुलार पत्तर, यकीन किंवा यादुगी बारा या चित्रपटामुळे मिळाले आणि या शोले. त्या पलीकडे जाऊन जर आपण धरमजींचं जर बघितलं तर सोबर भूमिकांमध्ये सुद्धा धरमजींनी आपला प्रभाव दाखवलेला आहे. आणि त्यासाठी चित्रपटांची मोठी नावं घ्यावी लागतील. म्हणजे ते चैताली सिनेमा असेल, फागुन सिनेमा असेल, एक महलो स्वप्न का, नया जमाना असेल, त्यांनी ते पण केलेलं आहे. पण मी 2 वेगळ्या आठवणी सांगतो. एक म्हणजे बिंदा ठाकरे, म्हणजे बाळासाहेबांचा मुलगा, त्यांनी निर्माण केलेला अग्निसाक्षी सिनेमा जो पार्थोगसने दिग्दर्शित केला. नाना पाटेकर आणि जॅकी श्रॉफ होता. त्या चित्रपटाच्या मुहूर्ताला बाळासाहेब आणि धर्मेंद्र यांना एकत्र पाहण्याचा, अनुभवण्याचा माझ्या पिढीतील पत्रकारांना अनुभव आला. इतकंच नव्हे, त्यानंतर वर्षभरानंतर स्मिता ठाकरे निर्मित सपूत या चित्रपटाच्या मुहूर्ताला सुद्धा पुन्हा धरमजी आणि बाळासाहेब हे एकत्र पाहायचा योग आला. ह्या ज्या अशा गोष्टी आहेत की धरमजींचं चित्रपट सृष्टीतलं कॉन्ट्रीब्युशन, त्यांचा वावर, मीडिया फ्रेंडली असणं, मीडियाशी सहकार्य ठेवणं, संवाद साधणं, इथं आपली चित्रपट निर्मिती संस्था सुद्धा स्थापन केली. आणि सनी देओल, बॉबी देओल यांचे जे चित्रपट आहेत, तो बेताब असेल राहुल रवेल दिग्दर्शित किंवा बरसात असेल राजकुमार संतोषी दिग्दर्शित, या चित्रपटाची निर्मिती स्वतः धर्मेंद्रांनी आपल्या विजेता फिल्म या चित्रपट निर्मिती संस्थेच्या वतीने केली. त्याचबरोबर झू येथे त्यांचं जे सनी सुपर साऊंड आहे, तो स्टुडिओ आहे, ते धरमजींचं आहे. म्हणजे ज्या चित्रपटाने आपल्याला बरंच काय दिलं त्याचे रिटर्न देणं, ही जी धर्मेंद्रांची जी भूमिका, काय भावना होती, त्याची नोंद व्हायला पाहिजे. आता शोलेला 50 वर्ष झाल्याच्या पूर्वी मी धर्मजींची त्यांच्या बंगल्यावर भेट घेतली, तेव्हा त्यांचं ते वय जे आहे 89-90 ते जाणवत होतं. त्याने मी शोलेचं तिकीट, शोलेचे फोटो, शोलेचं बुकलेट आणि हिचं काय चुकलं या मराठी चित्रपटामध्ये त्यांनी विक्रम गोखलेंसोबत जी भूमिका केली ते फोटो दाखवले. त्या फोटोंवरची त्यांची प्रतिक्रिया होती की तस्वीर बोलती है. हे विश्लेषण एका शब्दामध्ये व्यक्त होणं हे महत्वाचं आहे. खूप मोठी वाटचाल आहे. आणि सुरुवातीच्या काळात ज्यांनी संधी दिली, ज्या निर्माता दिग्दर्शकांनी, त्यांची साथ संग धरमजींनी अखेरपर्यंत कधीही सोडली नाही. त्यांच्यासोबत ते काम करत राहिले. ते दिलीप कुमारचे जबरदस्त फॅन होते. आणि आपण जर बघितलं, मला अजून अपने चित्रपटाचा ऑडिओ रिलीज आठवते. दिलीप कुमार सायराबानू प्रमुख पाहुणे होते आणि धरमजींचीच निर्मिती होती आणि अनिल शर्माचं दिग्दर्शन होतं.